या. अरे काय करतोस? आज तुमची मी माझ्यातर्फे सुटका करणार आहे. अरे पण ते तुला काहीतरी म्हणेल ना. कोण? काय त्याचा जीव नकोय का त्याला? अरे पण माझी सुटका करणार. तुम्ही काळजी करू नका. डोंगरात कड्यात नाही तू पाचेगावातून वरण टाकतो खाली. त्यानं नुसतं मला काय म्हणून बघू द्या. हवालदार, हा माझी मुलं सापडलीत का रे? हो हाय ते. हो कुठं जात नाही ती. हाय काय काळजी करू आहेत नका. ना? आहेत कुठं आहेत? हाय ते. हो हाय ते सगळं व्यवस्थित होतं. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही धीर धरा फक्त. तुम्ही धीर सोडू नका. ह्यो तडाक्यात गाव तर तुम्ही काय सुद्धा करू नका. तुम्ही निवांत राहा. मी तुमची मुक्तता केली आहे. टेन्शन घ्यायचं नाही. कशी निवांत राहू? मी कुठं जाऊ? अहो तुम्ही जिथं जाचाल तिथं मी तुमच्या पाठीमाग आहे. अरे पण कुठं मी थांबू आता? मी कशी जाणार? माझ्या घरी चला की माझी बायको एकटीच आहे घरात. नाही घरला? होय. काय 2 दिवस मी बाहेर कुठतरी राहतो. काय करायचं म्हणजे? पण त्याला पर्याय नाही आता. घर बार काय. हो पण माझे एक काम कर ना. काय? ही माझी हकीकत हा माझ्या भावाला जाऊन सांग ना. तुमचा भाव कुठं आहे मला सांगा. कांचनपूरला. पोचलो म्हणून समजा त्यांच्याजवळ. खरं? नक्कीच. ही सगळी माझी हकीकत. सगळे हकीकत सांगतो. त्यांना माझ्या संगच घेऊन येतो. संग घेऊन ये. हो बघ फार उपकार होते. हो नाही हो आई साहेब. तुम्ही माझ्याजवळ हात जोडायचे नाहीत. मी तुम्हाला हात जोडायला पाहिजे. तुमच्या अन्नावरती माझे लेकरं बाळ पोचलेत. तुमच्यावर अन्याय झालेला त्याला मला वाचा फोडल्याशिवाय मला तर करमणार नाही. असं तुम्ही आमच्या बायकोजवळ निवांत राहा. बर. हां चालतंय. तुम्हाला आंघोळीला साड्या हे तिथं आणून देतो. बायकोला बी साडी एकच आहे माझ्या. होय परिस्थिती गरीब आहे. हो तुम्हाला काय तुमची व्यवस्था करतो का? सगळी दरबारातून नाहीशी झाले. आता हा दरबार सम्राट क्रोरसिंग. आमचे गुरुवरील गुरुजी जावीर सर आमच्या सातारा जिल्ह्यात ते सर्व्हिसला आहेत. दादा जावीर यांचे चिरंजीव त्यांनी मला 200 रुपये प्रेझेंट दिला आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. कुठं गेली आता ती? तिच्याकडे बघायचं आहे मला. ए शेवट तुलाही माझ्यापेक्षा जास्त आनंद झालेला दिसतो. अहो लय आनंद झालाय. ह्यात मावन. अहो याच्यात मावन ना इकडे खाली सरकायला लागला. आनंद गळायला लागला. हो तुम्हाला काय सांगू. माझ्यासारखं झालं. हा लय आनंदी आपण दोघ आहे. माव मदत करतोय की तुम्हाला. मदत करू नकोस. नो मी सांगतोय तेवढं काम कर. काय करू सांगा. ताबडतोब सत्यवतीला बाहेर काढ. काढू लगेच घेऊन येतो. इथंच थांब. आज पाहतोय तिचा बेत. कास्ट झाली असेल. का रे? का बॉम्ब बोलतोयस? तोंड बुरगाटात गावलं नाही. मी रडायला लागलोय. बुरंगाटला तोंड गावलं मी रडतोयस? तुम्हाला वाटत असेल रडायला लागलोय मी. सत्यवती पळून गेली. सत्यवती पळून गेली? हा बेपत्ता झाली. आता कुणीकडे गेली कुणाला माहित नाही. कुठं गेली? कुणाला ठेवा? सत्यवती गेली. बस बरं झालं. बिगर औषधाची खरूज निघून गेली. आता हे राज्य तुमचंच. माझं. आता खर्जूला आणलेलं औषध कशात घालता? काय बिन औषधाची खरूज गेली म्हणता येईल. अरे तिला मारण्या अगोदर नाही तर माझ्या हातून ते पाखरू सुटलं म्हण रे. होय हो बरं झालं. जाऊ दे. तिच्यापेक्षा मी देखणी. आहा चेहरा अजून कोणासारखा दिसतोय. अरे वा माझा गोविंदा गोविंदा गोविंदा. कट्टापा ते हे बघून दे ना. गौंडी रे. काय म्हणून? बरं किती गौंडी देऊ सांगा. गौंडी? गौंडी कशाला पाहिजे? गौंडी कशाला पाहिजे? तुम्ही म्हणला की आता गौंडी दे. अरे डांगोरा पिटाव. काय म्हणून? 10 वाजता सम्राट क्रूरसिंग हा गादीवरती बसणार आहेत.
होय हा काय द्यायची? सम्राट उद्या 10 वाजता. सम्राट क्रूर सिंग हा 10 वाजता गादीवरती आरूढ होणार आहे. चला पुढल्या चौकात. मी तुला दौंडी द्यायला लावतोय का मला पुढच्या चौकात? मी तसं म्हणत- कोण दौंडीवाला आहे का मी? तसं म्हणत नाही, माझ्या मनाला म्हणणार चला पुढल्या चौकात. हा हा ताबडतोब कामगिरी कर. बर 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 बर. मी बसतो इथं. हा तिथं थांबा. ऐका तुम्ही बी ऐका. उद्या 10 वाजता सम्राट क्रोसिंग महाराज गादीवरती बसणार आहेत. ज्याच्या कुणाच्या हातात काय घावल त्यांनी घेऊन यावा. काय हातात आणायला लावतोयस? हातात काय घावल ती घेऊन या म्हणजे? अहो तुम्ही गैरसमज का करून घेताय? हातात म्हणजे फुलाचा हार घाव द्या. कुठल्या जातीची फुलं असतेली ते हार घेऊन या म्हणतोय मी. वा हा सर्व उच्च प्रतीची फुलं हा माझ्या कुठं पडणार? त्या ह्याच्यावर गळ्यात. सिंहासनावरती आरूढ झाल्या माझ्या डोक्यावरती पुष्पवृष्टी होणार. हा चक्र घालणार. बसा. हा? काय घालणार? ते गळ्यात माळ हा आहे का रे? दौंडी दिली. चला आपल्या नादाला लागू. पहिला आईसाहेबांनी सांगितलंय की त्यांचा भाव आहे. जातो त्यांच्या राष्ट्रामध्ये जातो, पण मला तिथं ओळखायचं कोण हे मला काही कळेना. त्यांच्या राष्ट्रात तर प्रवेश करावं आणि त्या चिठ्ठी लिहून आपण त्यांच्या भावाजवळ द्यावं. त्यांना इथं घेऊन आला की त्याच्या आईचा नवरा जिवंत असताना ह्यो गादीवर कसा बसतोय मला तीच बघायचं. दारावरचं काय आहे? कुत्री शिया औलाद आहे का? पिसुळ आलाय का? मला एक नवीन येते. काय झालं? डोसकं फिरून घरला जावं वाटायला लागले. काय झालं? अर्जित येते ना, आम्हाला गोडच बोलत नाही. गोड बोलत नाही ना. मग तू दारावरच असतोयस काय? तू दारावर म्हणजे तू साहेबाईच वितला. आर तसं नव, मी लांबून आलोय म्हणून तुला म्हणतोय. दे की सारून आमच्यात नाही महाराजाच्यात. कर तिकडे तोंड. करते हिला कसे आली ती इकडे? काय नाही सांग. महाराज आहेत का? हाय की हे बघ, ते आमच्या आई साहेबांनी माझ्याजवळ एक खोटी दिली. हांजा की त्यात वापरून त्यांच्या हातात दे. इकड्या त्याने पलीकडे तोंड केलं का नाही ती सारून. काय म्हणते बघा की. अहो हे काय म्हणते बघा की. हे काय आलंय? परगावचं आहे म्हणजे परक्या राष्ट्रातून कोणी आला आहे? ते काय अहो म्हणते मीच आलोय ना. काय काय हे आमच्या तिथं ते आई साहेब आहेत का नाही, हा सत्यवती आई साहेब, बर. त्यांनी ती खोटी दिली. खुट्टी का चिट्टी? ह्याला काय म्हणते ती मला माहित आहे. लखोटा. हा लंगोटा. ते लिहून काय पाठवलंय बघा. अरे लखोटा. हा 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 काय काय लकुट आहे? वाच. अगं तो आणलेस ना, तुझं वाचून जाऊ की आम्ही आहे घेतो. वाच बंधू. काय झाले इकडे? अरे काय झालंय? मला वाचा येत नाही. मला वाचा येत नाही. आम्ही म्हणतोय कोण मेलय म्हणून लिहून घेऊन आलायच वाटतं. रडायला लागले वाचा येत नाही म्हणून. मी वाचतो द्या इकडे. वाचतोच व्यवस्थित वाच. तीर्थस्रोत अर्थाचा अनर्थ करून वाचायची नाही. तीर्थस्रोत बंधू यांना सत्यवतीचा सप्रेम नमस्कार. चिठ्ठीसोबत पाठवलेला माणूस, त्यांच्या संग आपलं सैन्य पाठवून देणे, मला बंदिस्त करून ठेवलं आहे. आणि उद्या 10 वाजता कृष्ण महाराज गादी अभिषेक होणार आहे. तरी ताबडतोब वेळ न करता ताबडतोब माझ्या दरबाराकडे येणे. नीच हरामखोरा, तुझी एवढी बदल माझ्या बहिणीला बंदीखान्यात ठेवलंच काय? नाही, हे आधी सोडवा. या औलाद बघा याच्या. सुटला. अहो मी भिलो. मी आमच्या तिथे बी अशी ओरडते ते, पण ते माझ्या असं गोड अरे तू बेला, पण मला लागा कसला वैताग आणलायस तेव्हा. ठीक आहे. हा? अजून दुसरा काय निरोप आहे का रे तोंडी? तोंडी निरूप त्यांनी सांगितलंय तिथं जेवला तर हिथं हात धुवायला या म्हणा. बर कारण ते आमच्यात एक कृष्ण महाराज म्हणून आहे. बर. ते उद्याच्याला 10 वाजता गादी अभिषेक बसणार आहे. गादी होणार हो. आणि ते 2 मुलं त्यांची गेले. हो ते 2 मुलं तेवढी हुडकून घेऊन यायचं आहे. काय?
मुलं वसंत महाराज आणि वेणूताई. वसंत आणि वेणू हो. अरे ते आमच्या सोबत आहेत आमच्या तेवढी जवळ. माणसं पाठवा. कशाला अहो त्या आई साहेबांचा लय जीव व्याकुळ झालाय हो. असं ना हो. आम्ही तुझ्या सोबत येत आहे. हा? हवालदार आपलं सर्व सैन्य घ्या, वसंत वेणूला बोलवा आणि आता लगेच रवाना व्हा म्हणजे झालं. चला. चला इकडे तुझ्या ह्या राष्ट्रामध्ये जुनं पठाण काय मिळते का? जुनं पटण कशाला काम आहे जरा लावून सगळे मेलेत. एखादं दुसरा शिल्लक असला तर बघ काय झाले तुला सांगतो काय ऐक. पण बारीक आहे त्यातलं हे कळ बघ मी नवास बोललो या काय म्हणून ते आलो का नाही ते तोडाक्यात माझ्या गावला का नाही माझा निम्मा पगार तुला दे पण तेवढं 2 पठाण मला ठरवून दे त्याच्या आईवर पठाण सोडणार आहे मी. पटाण नाही फक्त एक आमच्यात आहे नांगोळ कराय त्याला घेऊन जा. वसंत वेणूला घ्या बोलावून. वसंत वेणू वेणुताई वसंत आणि वेणू तुम्ही होय. तुम्ही कधी आला? तू कसा काय? अहो मी आलोय तुम्हाला न्यायलाच. काय सांगताय? होय तर आई कशी अहो तो आई साहेबांची काय काळजी केली? आई साहेबांच्या माझा बंदोबस्त होता त्यांना सोडून दिले मी कवाच. आणि आता सध्याला कुठं आहे? माझ्या बायकोजवळ. अरे वा. होय माझी बायको त्या दोघी जण मस्तपैकी करून खात्यात त्यांची काय काळजी करायची नाही. काय हरकत नाही. पण पण इथनं आपण वसंत, लवकर निघूया. याच पावले आपल्याला तुमच्या राष्ट्रामध्ये जावं लागेल. उद्या सकाळी 10 वाजता तो हरामखोर राज्याभिषेक होणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला पोहोचलं पाहिजे. चला सर्व सैन्य घ्या आणि निघा म्हणजे झाला. चला लवकर. माझी तरी सगळी स्वप्न पुरी व्हायला लागली ती. आता ह्यो काळ तोंडा माझ्या तडाक्यात घावणार. ह्यो माझ्या तडाक्यात क्रोडसिंग घावला की हे जी पै पाहुणी मड्याला गोळा होणार. हो आई साहेब आनंदाची बातमी सांगायची आहे तुम्हाला. माझी बातमी सांगितलीस. आई साहेब माझा भाऊ येणार आहेत सगळे. आणि हा वसंत वेणू काय त्यांना घेऊन आलोय मी. काय सांगतो? होय कुठं आहे माझी थांबा मुलं? थांबा देतो माझी मुलं कुठं आहे? देतो थांबा. आईला किशात मी कुठे गेली का काय? अहो थांबा की त्यांना बोलवू द्या की. मी वेळी किशात घेऊन आलोय. हो वसंत महाराज काय माझ्या भावानो अरे तुम्ही केलं माझं काळीच दिलं. भावानो अरे तुम्हाला मारलं तर नाही ना? लय कुठं मारलं नाही ना? नाही आई 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 तू कशी आई पण आई अगं ज्या जंगलात आमची चुकामुक झाली त्या जंगलात आणखी एक आपल्याला रक्तानाथाचा माणूस भेटलाय. हे बघ मामा बी आला. सगळ्यांना घेऊन आलोय मी. दादा! दादा!
ताई पाहिलीस माझी हकीकत पाहिलीस. होय अरे तुला सांगावा देव म्हटलं तर माझ्या ऐकणार कोणी सुद्धा नव्हतं. बरोबर आहे. समजलं मला. ताई आता चिंता करू नको. हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. दादा माझ्या मुलं तुझ्या पैसे आले म्हणून सुखरूप तर राहिले. माझ्या मुलांचं काय झालं. ताई जवळ 20 वर्ष झालं तुला भाऊबीजेला मी भेट देऊ शकलो नाही. ही ही ती भाऊबीजेची भेट आहे. चला या ठिकाणी थांबून चालणार नाही. 10 वाजण्याची वेळ झालेली आहे. ताबडतोब त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. चला. तू ह्यांना घेऊन ये. त्यांना मी सगळ्यांनी घेऊन येतो. तू येऊस तर मी त्याला गादीवर बसू देत नाही. तू त्याला पुढे जा आणि त्याला गादीवर बसू देऊ नका. बघ एक काम कर. काय करू. तुम्ही लवकर या. मी उशीर लावला तर त्या अवलाद मला बी हाणेल. नाही लवकर येतो की. हा सगळं सैन्य घेऊन येतो. ये जा. आज सोनियाचा दिनो. हा 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 हा. वर्ष अमृताचा खणू. काय दिवस आज- उजडला. आज मी राज्याभिषेक पाहिला. बस खरंच आज माझ्या आयुष्यात सोन्याचा दिवस. आज मी गादीवरती बसणार आणि समस्त संपूर्ण प्रजा माझ्या हुकुमावरती राहणार. वा वा वा. सम्राट क्रूर सिंग. नावच द्यायचं. मृत्यू दिनांक किती म्हणला. आपलं गादी अभिषेक दिनांक किती ते लिहायला पाहिजे ना मला. मृत्यू नाही हा मुहूर्त. हा ही पाहिजे मला. तू का मृत्यू म्हणतोयस. मृत्यू नाही हो. हा? मृत्यू नाही. तुम्हाला माझं शिक्षण कमी आहे माझं. आणि मग शिक्षण कमी झालं मग जास्त एवढं उच्च प्रतीत बोलू नको ना. खालच्या पत्राचं बोलू काय. मृत्यू मुहूर्त म्हणतो. मृत्यू मूर्त नव. अरे मुहूर्त. हा मुहूर्त मुहूर्त. मुहूर्त दिनांक असा आहे ते. हा हा ताबडतोब 1 2 3 म्हणा. हा. आम्हाला सिंहासनावरती बसू द्या. होय बर बर बर. सिंहासन पुढे घेऊ का तिथं जाऊ द्या? बरं झालं. फुलं फुलं वाहिली नाही ती. फुलं फुलं पाहिजे ती की. अरे गाढवात मी बसल्यानंतर वर्षाव करायचा आहे. JCB आणू का काय. कशाला JCB. अहो JCB न फुलं टाकूया की. नको रे. हा? JCB नको. हा? हाताच उधळायचे आणून. JCB ते बकेट मध्ये मोठ्या दगाड येतात ना. JCB न मोठं दगड का खड्डा काढतोस का काय. अहो ती तरी येतात दरबार मध्ये खडे येते. आता तुम्ही बसा लगेच उपयोग करतो मी. हा मला दर्शन घेऊ का नाही आपलं. हा हा हा. मी म्हणू का म्हणतो तुम्हाला कोण व्हायला लागली म्हणू का. हा म्हणू का. तुम्हाला आशीर्वाद. आशीर्वाद नव्हतं. आशीर्वाद देऊ का? अहो म्हणू का म्हणतोय काय काय 1 2 3 असं म्हणू का म्हणतोय. कधी म्हणतोस तू. तुम्ही खाली वाकल्यावर वर होईनाच. मी दर्शन घेतो तू असं करतोस काय. तसं नव तुम्हाला खुनवणार तू म्हणू का. म्हण लवकर. करू का झोपे. अरे कर ना. देवा इजताना सुद्धा भबकतो. तसं काम झाले. वांडर खेकळले का ते एक करतोयस. सगळ्याला कळू द्या की. काय सगळ्या कळू दे. तुम्ही गादीवर बसायला लागलाय. सख्या म्हणा 1 2 3 असं म्हणू काय. हा. बरं चलो
तुला मस्तीच आहे ना तुला त्याची हा, बस तू थांब. तुला आहे का हा, मग तुम्ही म्हणता येऊ दोन तीन. एवढ्या गडबड नाही. ताबडतोब म्हण. एवढ्या गडबड म्हणते ती. मुहूर्त टाळून जाईल ताबडतोब म्हण. मला होय गेला का होय की नाही का न मुहूर्त होय केलं का मग तुझं? मला ती आहे ना ती ना हो महाराज थांबा की राव बोल पाठीशी बसा की हा 3 झाले की बसा तलवार कुठे घालावं लागले हा 3 झाले की एक एक 3 वेळा म्हणलो 3 झालं का ही एक आणि एक 3 हे नाही मग 1 2 3 आता उलटू नका बसा 3 2 1 अहो थांबा बारकी मस्ती नाही बारकी मस्ती नाही बारकी मस्ती नाही 1 2 3 ताबडतोब मान बर एक हुशार हे 2 आणि हे 3 बोकडा चावला पाहिलंस तुझ्या आईचं नवरे किती आले ते बघितलंस का जरा माग वळून बघ आज मला माहित पडलं यांच्या आईनं चांगलं नाट केले. ए मी काय म्हणतोय ऐकून घे मी तलवार ए गुंड्या इकडे इकडे ए इकडे अरे गादीवर बसा नेला तुझ्या आईचा नवरा तिथं आहे अजून आणि गादीवर नाही वशार तोंडाच्या हा कुणाच्या गादीवर बसतायस कुणाच्या गादीवर बसायला लागलायस माझ्या गाजोर कुणाच्या गादीवर आमचं तात्या साहेब मारू नका म्हण तुम्ही काय? मारू नको हो आमचं तात्या साहेब मारू नका मारू नका मारू नका गेला होय मारू नका मारू नका तुमच्या पाया पडतो तात्या साहेब आहेत मारू नका मी आहे तुमच्याकडे उठा मी तुम्हाला मारू देत नाही थांबे आयो काढण्याचा गट्टा खाल्ला रे हे आता मारू देत नाही काय चावलं आता हम नका बघा तुम्हाला हम नका आता कुठं होता तर मारून खऱ्या बाजूला तुम्ही मारू नका का बसा उघड राहू आयला तुमचा कान चावला मला कान चावलाय मास कान चावला या कुणाला आय ग एवढा गुन्हा जायस तू एवढा गुन्हा जायचा मा चुकले माझं चुकलं काय चुकले चुकलं माझं त्याला मारून मारून मला बुळगा करायचा आहे वसाज तो काय प्रतिज्ञा केली होती तेच केलेली प्रतिज्ञा मला पूर्ण करायची आहे त्या असणारी समजेर द्या माझ्या हातात ही घे समजेर आणि हा तो हरामखोर
नीच नालायक माणसा, मला सगळं काही तुझा गनिमिकावा माहित होतं, पण माझा पाठीराखा कोणी नव्हता. आता माझ्या आईचा आशीर्वाद आहे, मामाची साथ आहे, तेव्हा तुझ्यासारख्या माजलेल्या बोकडाची कत्तल आता करायला मला वेळ लागत नाही. एक तरी घेऊन जातो मी, एक तरी. कशाला त्याच्या हाताखाली गेला? लय आत घुसवली एवढी का तलवारी एवढी आत घुसवते ती. थांबा 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 थांबा. आज केलेली माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. आज माझ्या बाबासाहेबांच्या आत्म्याला खरी शांती मिळाली. ताई, वसंतला गादीवरती बसवा आणि राज्याभिषेक करा, म्हणजे त्यांच्या नावाचा जय जय करा. वसंत महाराज की, वसंत महाराज की, वसंत महाराज की. वसंत हे राष्ट्र सुखा समाधानात चालवा म्हणजे झालं. जर काय अडचण आली तर वाऱ्याच्या हाती निरोप द्या, हा मामा तुमच्या मदतीसाठी हजर राहील. या ठिकाणी बघनाट्याचं काम संपले. पुन्हा कधी काळी आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी मिळाली तर असा शांततेचा उदय असू द्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.
साईनाथ महाराज की जय, साईनाथ बाबा की जय, हर हर महादेव, श्री गुरुदेव दत्त कार्तिक स्वामी महाराज की जय।